संघाच्या वतीने आज जे व्यापाऱ्यांना हे एका व्यापाऱ्याला गचंडी धरून त्याच्यावर धोरणात्मक कारवाई सारखी त्यांच्यावर कारवाई केली, त्यामुळे आज त्याच्या प्रशासनाच्या निषेधार्थ आज पैठण शहर बंद करण्यात आलेलं आहे. हा पैठण शहर कोणत्या राजकीय याच्यात बंद नाही. हा पैठण शहर आज अतिक्रमण विषय सुद्धा बंद नाही. व्यापारी शांतपणे आपला व्यापार करत असतो. व्यापाऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे. व्यापाऱ्यामुळे देश चालतोय. आज व्यापाऱ्यांना आज इथे सुरक्षा नाही. आज व्यापाऱ्यांवर हे जे अत्याचार होत आहे हे आम्ही अजिबात सहन करणार नाही. त्याच्या निषेधार्थ आज आम्ही पूर्ण पैठण शहर बाजारपेठ सर्व धर्मीय सर्वांनी एका दिलाने एका मुखाने आपले व्यवहार बंद ठेवावे. व्यापाऱ्यांना विनंती करण्यात येत आहे. व्यापारी महासंघाचा व्यापारी महासंघाचा व्यापारी एकता व्यापारी एकता जिंदाबाद व्यापारी एकता जिंदाबाद. अत्याचार सहन करून घेतला जाणार नाही. व्यापारी एकता जिंदाबाद व्यापारी एकता जिंदाबाद व्यापारी महासंघाचा व्यापारी एकता भैया बंद कर लो ना यार, आपके लिए चलो 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 जाने वाला है. साथ में चलने का है. पैठण तालुका व्यापारी महासंघ अध्यक्ष आज ज्ञानेश्वर उले पाटील. आज रोजी पैठण नगर परिषद शिव मॅडम आणि प्रशासकीय अधिकारी हे कोणतीही पूर्वसूचना न देता पैठणमध्ये डायरेक्ट दुकानावर JCB घेऊन येऊन अतिक्रमण काढण्याची यांनी कारवाई चालू केली. तसेच काही व्यापारी स्वतःहून आपले समोरचे शेड्स वर कॅनोपी हे काढत असतानाही त्यांनी जबरदस्ती अतिक्रमण काढले आणि व्यापाऱ्यांवर दादागिरी केली. त्याच्यात त्या निषेधार्थ आम्ही स्वतःहून दुकानात बंद ठेवत आहे आणि पैठण नगर परिषद आणि पोलीस प्रशासन यांचा आज आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो आणि सगळे व्यापारी याच्यात स्वतःहून सामील आहेत आणि याच्या विरोधात कोणत्याही व्यापाऱ्यावर अन्याय होऊ नये आणि स्वतःहून अतिक्रमण काढत घेत असताना व्यापारी महासंघाच्या वतीने तालुका आणि शहर व्यापारी महासंघाच्या वतीने आणि शहर व्यापारी महासंघाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या पैठण बंदच्या त्याला प्रतिसाद कसा मिळाला. या ठिकाणी या बंदच्या आमच्या ज्या बंदचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि तसेच सगळे व्यापारी स्वतःहून बंद करून आमच्या रॅलीमध्ये सगळे सहभागी आहे आणि स्वतःहून आम्ही रिक्वेस्ट करून सगळ्याला बंदचं आवाहन करत आहे. आपले खूप खूप आभार, धन्यवाद. माझं नाव श्याम पंजवानी, पैठण शहर व्यापारी महासंघाचा शहर अध्यक्ष. आज पैठण शहरात मुख्य बाजारपेठेचे कोणतेही जरी व्यापारी असले तर शेवटी व्यापारी आहे. प्रशासनाने व्यापाऱ्याची गचंडी धरून दरोडेशाही पद्धतीने जे त्यांच्यावर आज अत्याचार केलं, आम्ही त्याच्या निषेधार्थ पूर्ण पैठण शहर बाजारपेठ बंद केला आहे.
फक्त एक मेसेज टाकताच पूर्ण बाजारपेठ बंद झाला. सर्व व्यापारी, सर्व जाती धर्माचे व्यापारी सर्वजण सोबत आहेत. हा फक्त एका व्यापाऱ्याची गचंडी धरली म्हणजे पूर्ण पैठण शहर बाजारपेठेची गचंडी धरल्यासारखं आहे. आम्ही ही हुकुमशाही अजिबात सहन करणार नाही. आम्ही प्रशासनाला सहकार्य करतो. आम्ही पैठणमध्ये सध्याला नाथ षष्ठी महोत्सव निमित्त प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन जे अतिक्रमण अनधिकृत आहे व जे पुढचे शेड आहे ते काढण्यासाठी त्यांनी विनंती केली. आम्ही त्यांना विनंती केली आम्हाला 2 तास द्या. त्यांनी 2 तास दिल्यानंतर सुद्धा काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यावर ही जी क्रूरशाही पद्धतीने जे त्यांच्यावर गचंडी धरून वडण्यात आलं. अहो व्यापारी, आज व्यापाऱ्यावर देश चालतो. आज मोदी साहेब स्वतः व्यापाऱ्याबद्दल बोलतात. त्या व्यापाऱ्याचा सन्मान केला पाहिजे. आता नाथषष्ठी आजच्या अनुषंगाने जी पैठण शहरामध्ये नाथ महाराजाच्या मंदिराच्या परिसरामध्ये जी नगरपालिका प्रशासनाकडून जी अतिक्रमण हटाव मोहीम करण्यात आली, तर आता नाथषष्ठीचा जो काही फ्लो आहे तो शहरात सुद्धा आहे. तर या अनुषंगानं ते आपण जे समोरचे शेड आहे तर या शेड काढण्याचं कारण नगरपालिकेला तुम्ही विचारलं का? दरवर्षीप्रमाणे नाथषष्ठी महोत्सव निमित्त जो काही त्यांचा आवारा आहे त्या आवारात त्या पद्धतीने प्रशासन आपापल्या पद्धतीने काम करत आहे. प्रशासनाने आम्हाला जे बाजारपेठेत विनंती केली तरी आम्ही प्रशासनाला सन्मान करून त्यांचा आम्ही पुढचे जे शेड आहे प्रशासनाला कोणत्या गोष्टीचा अडथळा होऊ नये, पब्लिकला अडथळा होऊ नये, वारकऱ्याला अडथळा होऊ नये, त्यामुळे आम्ही सर्व व्यापारी सहकार्य करीत असताना तालुका व्यापारी महासंघ आणि शहर व्यापारी संघ याच्या संयुक्त विद्यमानाने आज जो काही आपण जो पैठण मंचचा आयोजन केलेला आहे याला प्रतिसाद कसा मिळाला? 100% प्रतिसाद आहे. तुम्ही बघू शकता चौकाटू चौकपर्यंत पूर्ण बाजारपेठ स्वतःहून सगळ्यांनी बंद केलाय. उत्साह त्यांनी व्यापाऱ्यावर जे गदा झाली सगळे व्यापारी आम्ही एक आहोत. हे शेवटी आपण काय संदेश देणार व्यापाऱ्यांना? व्यापाऱ्यांनी असं सर्वांनी एकत्रित राहावं आणि आपली संघटना मजबूत करावी व प्रशासनालाही सहकार्य करावं. धन्यवाद.